मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये नेहमी सतत काही ना काही अडचणी येत असतात आणि जर या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी तुम्ही स्वामी सेवा करण्याचं ठरवलं असाल किंवा स्वामी सांगतात त्या उपदेशाप्रमाणे राहायचं किंवा पुढे मार्ग करायचं असं ठरवत असाल तर त्यावेळी तुम्हाला आणखीन अडचणी जास्त येतात. पाहूनही आज दुर्लक्ष करूच नकोस. जर का आजचा हा स्वामी संदेश ऐकला तर तुम्हाला स्वामींची कृपा होणार. पुढच्या क्षणाला तुमचं सर्व दुःख संपून जाणार. ऐकून घे, भाग्यवंत ठरशील. बाळा, आज स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा. आजचा संदेश तुमच्यासाठी खूप खास असा असणार आहे. तुला काहीतरी गोष्ट स्वामी सांगणार आहेत. स्वामी म्हणतात, परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण मिळतात ते महत्त्वाचं नाही, तर तुम्ही किती गुणी आहात हे महत्त्वाचं आहे. जितकं मन मोठं तितकं जीवन सोपं. वादाने अधोगती तर संवादाने प्रगती होत असते. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जर तुला माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून लाईक कर. तू आहे स्वामींचं बाळ असं लिही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो. हा संदेश खास तुमच्यासाठी. काही लोक तोंडावर इतकं खोटं आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाच कळत नाही. त्यामुळं अशा लोकांपासून नेहमी सावध राहा. शांत राहणं तुमची ताकद आहे आणि कमजोरीपणा आहे. पण तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचंय, कधी बोलायचंय. ज्या दिवशी ज्याला हे कळलं त्याच्याच कोणत्याही अडचणीवर विजय झाला असेल. जोडीदार गरीब असला तरी चालेल, पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा. कारण गरिबी हातात येते, पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणं खूप अवघड होऊन जातं. गरिबाच्या घरी जितका मान मिळतो तितका मान श्रीमंतांच्या घरात सुद्धा मिळत नाही. माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या जिभेत आहे. बघ थोडा विचार करून, मग समजेलच तुला. तुझंच कल्याण करण्याकरता स्वामी माऊली आहेत सर्व ठाई. फिरे आणि क्षेत्र ते अक्कलकोट पायी पायी. स्वामी नाम रुजावा मनोमनी, चित्त अखंड ठाई ठाई. आपल्या चुकीचं खापर दुसऱ्यावर फोडण्यापेक्षा आधी आपलं कुठं चुकलंय हे तपासून बघायचं. कदाचित आपली चूक आहे हे लक्षात येईल. प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते, मुहूर्त नाही. बाळा, प्रत्येक सूर्योदयाला श्री स्वामी समर्थ ध्यान कर, आशीर्वाद मिळेल. हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ नाम टाईप कर. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही, तर ते साध्य करण्यासाठी सहनशक्तीची जोड असावी लागते. जे घडतं ते चांगल्यासाठी. फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्यासाठी चांगलं असतं तर कधी दुसऱ्यांसाठी चांगलं असतं. बाळा, चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमी सगळं सर्वोत्तम येतं असं नाहीये, पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून जे आयुष्य साजरे करतात त्यालाच आयुष्य म्हणायचं. बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुला अजून काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगितली. संसाराचं गाडं हाकण्यासाठी चालकाकडं लायसन्स आवश्यक असतं. मन ताब्यात असेल तर सुख मिळतं. विचार चांगले असतील तर शांती मिळतं. चमत्कार त्यांच्याच बाबतीत होत असतो ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो आणि जे स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करतात, जे कधीही प्रयत्न सोडत नाहीत. तुमच्याही बाबतीत होईल. थोडा उशीर लागेल, पण तोपर्यंत माघार घेऊ नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी. कधी कधी आयुष्यात अशीही वेळ येते तुम्हाला असं वाटतं की केव्हा हे दिवस दूर होतील, का पुन्हा पुन्हा त्याच अडचणी, तेच संकट माझ्या आयुष्यात येतात. हे सगळं केव्हा संपेल? मी आता हे सहन नाही करू शकत. प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्यासमोर येऊन उभा असतो. दुःखाची 4 कारणं माहिती आहेत का? या 4 कारणांमुळे तुमच्या आयुष्यात दुःख हे नेहमीच येत असतं. मला सहमत असशील तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको. स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहेस तर बाळा, काळजी करू नकोस. तुला आहे माझा खास आशीर्वाद. बाळा, ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेस बघ, तर आज स्वामी लिहिण्यास सांगणार आहेत. तुझे कष्ट आता संपणार आहेत. हा संदेश पुढे शेअर करताच अशक्यही गोष्टी शक्य होणार आहेत. पहिलं म्हणजे नात्यांमुळे दुःख येतं. नात्यामध्ये भांडण होतं किंवा अजून काहीतरी असू शकतं.
बऱ्याच जणांना नात्यात धोका मिळालेला असतो, त्यामुळे ते दुःखी असतात. ते त्याच गोष्टीचा इतका विचार करतात की त्यांना त्या गोष्टीतून बाहेरच पडता येत नाही. दुसरं म्हणजे अनेक जण पैशामुळे दुःखी असतात. तुमच्या आयुष्यातल्या अडचणी, टेन्शन पैशामुळे असतात. काहींना काम मिळत नाही, काहींचं काम नीट चालत नाही किंवा काहींच्या कामात अनेक अडचणी येतात. मिळकत कमी आणि खर्च जास्त. जर का सहमत असाल तर संदेश परिवारात पुढे शेअर कर. अरे नेहमीच तू माझे आभार मानतोस, पण आज मी तुझे आभार मानत आहे बाळा, कारण तू ऐकून घेतोयस. पण दुःखाचं तिसरं कारण, अनेकांना आरोग्याचा शारीरिक त्रास होत असतो, त्यामुळे त्यांचं मन दुःखी होत राहतं. शारीरिक त्रासामुळे अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागत असतं. सोडून द्या सतत दुसऱ्याला टोमणं मारणं, दुसऱ्यांच्या सतत चुका काढणं, दुसऱ्यांच्या यशाबद्दल मत्सर वाटणं, दुसऱ्यांची कागाळी करणं, दुसऱ्यांच्या दुःखात आपलं सुख मानणं, दुसऱ्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावणं, दुसऱ्यांची स्वतःशी तुलना करत राहणं. तुम्ही जे दुसऱ्यांना देता तेच परत तुम्हाला मिळतं. चांगलं द्या, चांगलं मिळेल. वाईट दिलं तर आज ना उद्या वाईटच मिळेल. दुःखाचं चौथं कारण बाळा, जे या सगळ्या दुःखांच्या वरचं आहे, ते म्हणजे तुमच्या मनाचं दुःख. तुमच्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्यांना मनाशी इतकं अटॅच करून घेता की मन त्यातच अडकून राहतं आणि तेच विचार करत राहतं. बघ ना, कुठलाही प्रॉब्लेम असो, आपण त्याचा पुन्हा पुन्हा विचार करतो आणि त्यामुळे जास्त त्रास होतो. पुन्हा मागचा विचार, पुढं काय होईल याचा विचार करतो, त्यामुळे दुःख वाढत राहतं. तुमच्यासाठी काहीतरी खजाना लपला आहे, फक्त त्यावेळी तुम्हाला ती गोष्ट समजत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी विचारात अडकलेला असता. स्वामींना शरण आलात तर सगळं चांगलंच घडणार. प्रशंसा चारित्र्याची झाली पाहिजे, चित्राची नव्हे. कारण चित्र बनवायला काही दिवस लागतात, पण चारित्र्य बनवायला पूर्ण आयुष्य लागतं. देवळातला देव सहज ओळखता येतो, पण माणसातला देव ओळखायला पूर यावा लागतो. मग तो पाण्याचा असो अथवा भावनेचा. बाळा, परतावा जीवन समृद्ध करतो. म्हणूनच दुःख सोडून द्यावे. निर्माल्य बनून जातं. आनंद पेरत जावा, समाधान बनून राहतं. आजपर्यंत जी दुःख तुझी होती ती आता देवाची झाली. विचार नाही करायचा, कारण कालची दुःख तर आज निर्माल्य झाली. मला हा संदेश तू ऐकलंस, मला समाधान मिळालं. तुझा आनंद वाटला तर यातच मला सगळं आढळलं. मला घर किती मोठं आहे याला महत्त्व नसून घरात किती सुख आहे हे महत्त्वाचं आहे. मार्ग चालत राहा बाळा, तुला वाट मी दाखवणार आहे, विश्वास ठेव. तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी आज देत आहे. हाक दे तुझ्या स्वामी माऊलीला, केव्हाही मी तुझ्या हाकेला धावून येत आहे. जे सत्य आणि तुझ्या हिताचं आहे तेच मी तुला सांगत आहे.